नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज. आज आहे 13 एप्रिल आणि 13 एप्रिलची अपडेट आपण मॅसेज दरम्यान देत असतो, पण आज रेकॉर्डिंगच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करतोय. कारण की तालुका, त्यांची दिशा, जिल्ह्यांचं जे गारपीट वगैरे आहे तिचं प्रमाण हे मॅसेजमध्ये लिहिताना खूप मोठा मॅसेज होतोय. तसेच लाईव्हमध्ये ही माहिती आपण कालही देखील दिली आहे आणि नेहमीसुद्धा आपण लाईव्हमध्ये ही माहिती देत असतो. तसेच पुढच्या महिन्यामध्ये अवकाळी कसा बरसणार याची देखील माहिती आपण लाईव्हच्या दरम्यान देतो आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या अवकाळीचा रडार बनलेल्या भागांची माहितीनुसार. तर मित्रांनो, आजसुद्धा लातूर जिल्ह्यापासून स्टार्टअप करूयात. लातूर जिल्ह्यामध्ये 4:30 किंवा संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत पावसाचा जोर हा वाढणार आहे. परभणी जिल्ह्यातल्या दक्षिण आणि पूर्व भागाकडे देखील ही कंडिशन उद्भवणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळपासून संततधार तर काही ठिकाणी जोरदार सरी देखील कोसळत आहेत. ह्याही भागामध्ये संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा थोडा विश्रांती घेत दुपारच्या वेळेला रात्री पाऊस सक्रिय होणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये तसेच मेहकर भागामध्ये तसेच काही ठिकाणी म्हणजेच जो काही यवतमाळ परिसर असेल, तसेच अकोला नागपूर परिसर असेल, मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ही याही काळामध्ये जाणवते आहे. सोलापूर भागामध्ये दक्षिण सोलापूर परिसर किंवा पश्चिम सोलापूर सांगोला परिसराकडे देखील दुपारनंतर हजेरी लावण्याची शक्यता दाट आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा याही परिसरामध्ये या पावसाची मजल मारण्याची शक्यता दाट आहे. आता धुळ्याचं चित्रीकरण अशा पद्धतीने असणार आहे. धुळ्यासाठी आपण मागील 4-5 दिवसापासून 11 आणि 12 तारीख सांगितलेली होती. त्यातल्या 12 तारखेला देखील हा पाऊस सक्रिय झाला होता कालच्या कंडिशनमध्ये सुद्धा. तर काही ठिकाणी नुकसान झाले, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्यात. मात्र आज या भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. तसेच नाशिक पट्ट्यामध्ये देखील या काळामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, कन्नड परिसराचा जोर देखील आज ओसरतो आहे. मागच्या 2 दिवसामध्ये 11 आणि 12 तारीख यांनाही दिली होती. भोकरदन, सिल्लोड, देऊळगाऱ्याच्या परिसराला देखील वातावरण निवळत आहे. पण या छत्रपती संभाजीनगर, देऊळगाऱ्याच्या परिसरामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन मोजक्या ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. भीती मात्र मागच्या 2 दिवसासारखी या कालखंडामध्ये नाही आहे. अहमदनगर परिसर तसेच पंढरपूर परिसर, पहिले आपण अहमदनगर परिसरातली कंडिशन थोडी समजून घेऊयात. अहमदनगरच्या दक्षिण तसेच उत्तर भागामध्ये 2 टप्प्यामध्ये वातावरण तयार होत आहे. खालनं इकडनं बीड मार्गे, गेवराई मार्गे वारे हे पूर्व पश्चिम वाहतील, पण नाशिककडनं हे वारे पश्चिम पूर्व वाहतील. म्हणजे 2 HP कंडिशन बनलेले आहेत. एक कोकण किनारपट्टीवरती आणि एक नांदेडच्या खाली तेलंगणामध्ये ही कंडिशन बनलेली आहे. त्यामुळे वाऱ्याचं स्वरूप असं राहील. मग आता LP कंडिशन असलेले भाग देखील तुम्ही समजून घ्या. तो भाग आहे पंढरपूर एरिया, बारामती परिसर तसेच साताऱ्याचा पूर्वेकडील भाग. या भागामध्ये LP कंडिशन बनलेली आहे. LP कंडिशन म्हणजे काय हे तुम्हाला मी लाईव्हच्या माध्यमातून सतत सांगत आलेलो आहे. त्यामुळे आता या रेकॉर्डिंगमध्ये सांगणं थोडं वावगं ठरेल. तर पंढरपूरच्या पश्चिम भागामध्ये आज पाऊस सक्रिय होणार आहे. मेघगर्जना देखील या काळामध्ये होऊ शकते. बारामती परिसरामध्ये, दक्षिण तालुक्यामध्ये या भागामध्ये ही पावसाची सक्रियता आहे. तसेच आणखीन काही भाग आहेत, म्हसवड वगैरे परिसर, अकलूज परिसर, सांगोले परिसर, पंढरपूर परिसर, सांगलीचा सांगोला म्हणजे सांगली तालुक्यातील जो काही जयसिंगपूर आहे त्याच्याही पूर्वेकडे 20-22 किलोमीटर अंतरावरती आजही संध्याकाळपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा रडार बनण्याची शक्यता आहे. ही मित्रांनो ही माहिती होती 13 तारखेची. आणि नंतरसुद्धा जे संध्याकाळची वेळ म्हणा किंवा संध्याकाळच्या थोडं उशिरा म्हणा, पंढरपूरपासून तर बीडपर्यंत कडाष्टी, पाटोदा परिसर आहे. तसेच काही आणखीन भाग आहे, इंदापूर, अकलूज परिसर, कुरुंदवाडी परिसर याही कालखंडामध्ये आजच्या 13 तारखेला पाऊस सक्रिय होत आहे. अमरावती, नागपूर परिसरामध्ये देखील पावसाची कंडिशन असेल. बुलढाणा जिल्ह्यामधला पावसाचा जोर आज थोडाफार कमी होतोय, पण सक्रियता LP कंडिशन काही अकोल्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजेच खामगाव परिसराकडे किंवा शेगाव परिसराकडे सक्रिय होते. त्यामुळे स्थानिक वातावरण पाऊस होऊन पडण्याची शक्यता आहे. पण मात्र जी भीती होती तुम्हाला, ती भीती आता त्यामध्ये राहिलेली नाही आहे. तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये रात्रीच्या वेळेला गरमी तयार होईल, तो म्हणजे लातूर पट्टा वगैरे भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाची शक्यता राहू शकते. याची देखील दक्षता घ्यायची आहे. एकंदरीत मित्रांनो, हा जो रेकॉर्डिंग आहे व्यवस्थित समजून आणि ऐकून घ्यावात. ही फक्त 13 तारखेची अपडेट होती आणि 14, 15, 16, 17 पुढच्या 22-23 तारखेनंतर वाढणारा जोर देखील आपण याच माध्यमातून सांगितलेला आहे. तो देखील तुम्ही लाईव्हमध्ये जाऊन पाहून घ्या. लाईव्हला पाहण्याचं कारण एवढंच आहे की अर्ध्या तासाचा लाईव्हमध्ये तुमचा सगळा भाग कव्हर होतोय. त्यामुळे आपण तो लाईव्ह घेत असतो. मित्रांनो, सर्व रेकॉर्डिंग शेतकरी बांधवांना पाठवावी, कारण की गारपीट आणि कंडिशन जी बनलेली आहे तो भाग मी तुम्हाला सांगितला आहे LP आणि HP कंडिशनमध्ये. धन्यवाद.